नमस्कार, मी नरेश बोपचे सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। काल दिनांक 21 जून 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8च्या दरम्यान पहिल्याच पावसाने हजेरी लावली असता प्रमोद शेतकरी बहुउद्देशीय कृषी सहकार संस्था मरिया जांभूळटोला तालुका आमगाव रजिस्ट्रेशन क्रमांक 1109/2020 च्या गोडाऊनची भिंत खचली असून हजारच्या वर धानाचे कट्टे गोडाऊनच्या बाहेर पडले। त्यामुळे लाखो रुपयाचे धानाचे नुकसान झाल्याची माहिती प्रमोद शेतकरी बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्था मरिया जांभूळटोलाचे अध्यक्ष विनोद चौधरी यांनी माध्यमाला दिली आहे। सदर बाबीला जबाबदार शासन आहे, कारण शासनाने खरीप पिकाच्या धानाची आतापर्यंत उचल केली नाही आणि पुढे सुद्धा उचल केली नाही। अशामध्ये धानाचे नुकसान झाले किंवा चोरी झाले त्याला जबाबदार मी राहणार नाही, असे सुद्धा त्यांनी माध्यमाशी बोलताना माहिती दिली आहे। माझे नाव विनोद गोमाजी चौधरी, मुक्काम जांभूळटोला। माझ्याकडे प्रमुख शेतकरी संस्था जांभूळटोला ह्या नावाने केंद्र आलेलं आहे आणि जेव्हा आम्ही खरीपमध्ये माल खरेदी केलेला आहे 35,000 कट्टा आणि हा गोडाऊन 100/50 मध्ये बनवण्यात आलेला आहे। आम्ही जेव्हा खरेदी 35,000 कट्टा केला, परंतु 9 महिने 10 महिने होत आहे शासनाने हा माल उचल केलेली नाही आहे। त्या अवधीमध्ये काय झाला, काल सायंकाळी 5 आणि 5:30 6च्या दरम्यान भरपूर पाऊस आणि भरपूर तुफान आल्यामुळे ह्या 100/50च्या गोडाऊनमध्ये जो मालाचा साठा करण्यात आलेला होता, तर काल पावसामुळे आणि तुफानमुळे आपल्या गोडाऊनची एका साईडची दिवाल 100 फीट पूर्ण तुटून माल बाहेर पडलेला आहे। टी साहेबांना कळवलं आहे, व्हॉट्सअपवर फोटो पाठवला आहे, ते येणार आहेत अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे। रोज शनिवार आणि 22 तारीख आहे आणि आजपासून हा शासनाचा माल आहे, हा माझ्या स्वतःचा माल नाही आहे, पण आजपासून हा माल चोरी गेला, काही झाला, मी इथं चौकीदारी करू शकत नाही आणि याची जिम्मेदारी शासन राहणार आहे। जेव्हा आम्ही धान खरेदी करतो ते उचल 2 महिन्याच्या आधी आम्ही करू असे DMO साहेब, कलेक्टर साहेब आणि अन्य कर्मचाऱ्यांना मागणी केली होती। त्याने म्हणाले होते की आम्ही उचल करू, परंतु 9 महिने झाले, ह्याच्या जिम्मेदार शासन आहे, हा माझा मत आहे। तरी इथं जो नुकसान झालेली आहे याच्या सर्व भरपाई शासनाने आम्हाला द्यावा। हा माल आम्ही एक सब एजंट ह्या नात्याने खरेदी केलेला आहे, आम्ही स्वतःचा गोडाऊन बनवलेला आहे आणि इथं शासनाची जो नुकसान झालेली आहे ना, माझी जो नुकसान झालेली आहे गोडाऊनची, ही भरपाई संपूर्णपणे शासनाने देण्यात यावा हीच मी विनंती करतो। ती धानाचे कट्टे पडले होते, मग त्याची रातोरात व्यवस्था तुम्ही कशी काय केली? रात्री जेव्हा पाणी थांबला त्यानंतर आम्ही इथं कमीत कमी 4 ट्रॅक्टर लावला आणि कमीत कमी 25 ते 30 लोक माझ्याकडे होते हमाल, त्यांना बोलवून ती व्यवस्था मी दुसऱ्याच्या इथं शिफ्ट केलेला आहे। ह्या नुकसानाला जबाबदार कोण? झालेले नुकसान शासनाचे की प्रशासनाचे? आता या खरेदी केंद्राचे होणार की नाही, नुकसान भरपाई मिळणार की नाही, हे बघणे मात्र महत्त्वाचे ठरले आहे। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।